अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, हसून हसून मेलो असं म्हणताना खरं तर आपण पुन्हा जन्म घेतलेला असतो. रोजच्या त्रासानं मरणाऱ्या मनाला पुनर्जन्म मिळतो तो हास्याने. चला तर मग आजची हास्याची जादू अनुभवण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन. तुम्हाला हसवण्यासाठी सगळ्या जादू येत असणारे जादूगार इथे सज्ज आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करूया. चला तर मग सुरू करूया या जादूच्या प्रयोगांना. तर मंडळी, गरज ही शोधाचीच नाही तर थापांची जननी असते. आणि पार्टीसारखी दुसरी गरज कुठलीच नाही. तर त्यासाठीच थापा मारायला फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने गेलेत खरात काकूंच्या घरात. तर बघूया तिकडे काय गंमत घडते. Hello everyone, I'm a Gaurav More from Powai Filter Pada. Thank you brother, thank you so much. Hello sir, hello ma'am. मी गौरव मोरे, आपल्या ह्या सोसायटीचा युवा अध्यक्ष. आणि सध्या एक संघटना आहे, अखिल भारतीय गौरव मोरेचा अपमान नको संघटना. ह्या संघटनेच्या पत्र व्यवहाराला यश आलेलं आहे. म्हणजे गौरव मोरेचा अपमान होता कामा नये असं म्हणून. तर आजच्या ह्या आमच्या सेटअपवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठलं स्किट करतोय. त्यामुळे आज माझा काही अपमान होणार नाही. ओ खरात काकू, ओ खरात काकू, हाय का घरात काकू, ओ खरात काकू, ओ दारात आलाय गौरव काकू, ओ खरात काकू, लई महिन्यांनी आपलं स्किट आलंय, करूया जोरात काकू. ओ खरात काकू, खरात काकू, कधी लवकर या, कधीचा उपाय मी दारात काकू. ओ खरात काकू, खरात काकू. काय आहे बाहेर काय वातावरण चाललंय? कशाला गाणी बिणी काय? कशाला आलायस ते पटकन सांग. आणि ए, लॉकडाऊन चालू आहे, सण समारंभ सोहळे सगळे बंद आहे. मी अजिबात वर्गणी देणार नाही. आणि आता तू लॉकडाऊनची वर्गणी मागितलीस ना, कानफड फोडून टाकेन. गर्दी ना छोटी बात. आलायस कशाला ते सांग पटकन. वनिता, पाय दाबून दे ग. सॉरी. काय बोलला? नाही काकू, चुकून निघालं तोंडातून. बसा ना. पटकन बोल, पटापट बोला. गौरव, माझ्याकडे वेळ नाहीये. पटकन बोल, काय झालं यार? काय नाही, सहज आलो का? येऊ शकत नाही घरामध्ये? नाही येऊ शकत. इतके दिवस कोरोना होता, मी येऊ शकलो नाही. जरा मला वाटलं काकूंची काहीतरी आपण काळजी करावी म्हणून मी आलोय. काकूंची काळजी? इतक्या महिन्यानंतर काकू आठवल्या तुला? अरे बाबा, मला तुमची काळजी वाटत होती. हो? नेहमी खाली नाक्यावरती उभं राहायचो, वर बघायचो. ओ नो, ओ नो, ओ कैसी होगी मेरी खरात काकू, किस हालत में होगी मेरी खरात काकू. पटापट सांगा काय झालं. हे बरं, इतक्या दिवसांनी मी आलो, चौकशी केली तर तुम्हाला काय घेणं देणं नाही, नाहीये. मला काहीच घेणं देणं नाही. तुम्हाला काय वाटतं मी वर्गणी घ्यायला आलोय? मग कशाला आलायस? सांग ना गौऱ्या, काय मी झालं? पैसे घ्यायला आलोय. मग कशाला आलायस? तुम्हाला असं वाटतं मी पैसे घ्यायला आलोय? मग कशाला? लवकर सांग, लवकर सांग ना गौऱ्या, लवकर सांग, लवकर सांग, कशाला आलायस? सांगतो. Everyone in our society, everyone talks about you. Especially Thorat. Yeah, I feel very bad. Everyone around me talk about you. I feel very bad. I want to live alone. Because of everyone talks about you. I feel very bad. I want peace. I want peace. Please don't go. Tell me. Tell me, hey God, tell me. Why people always talk
talk about her? Please tell me. गेला पाय देऊ इकडे पाय देऊ कुठले नाटके झाली तू निघ 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 लवकर निघ जातो. मला नाही राहायचं घरात. मला नाही राहायचं, चाललो मी. तिकडे नाही इथे जा निघ 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 लवकर निघ काकू असं तुम्ही हाकलू नका मला. निघ. मला निघ. काक कोण आहे हा, येतो तसे परतून जाणे येण्याचे ना कारण जाणे येतो तसे परतून जाणे येण्याचे ना कारण जाणे करण्या हलक काम बाई आलो लई लांब करण्या हलक काम बाई आलो लई लांब अरे बापरे. हो. व्याप जगाचा सोडून सारा तुझ्या दारावरती आलो बाई आधीच लई उशीर झाला आता घाई कर घाई हा हा. नाही घराचं घर पण घरात नाही ते बाहेर डोकावून पाही उंबरट्यातच त्याची घडी बसवतो थोडा धीर धर बाई नाही माफ करा ओळखलं नाही तुम्हाला हा? बाबा हं? तुम्ही आहाहाहा. काय तो आकार काय ते तेजस्वी रूप आहे तुला असंच नाही पाठवलं मेहनत खूप आहे आता सांगू बर काय म्हणताय ते काय? ते म्हणताय ऐकताय जनाचं करताय मनाचं पण पोर आहे गुणाचं सांग बाळा ग वर्ण नाव कुणाचं गौरव नाव माझं गौरव मोरे. मग? अरे बापरे तुम्हाला माझं नाव काकू यांना कसं माझं नाव कळलं. बाळा बाळा असं करू नको ज्ञानाचं भांडार आहेस तू हा अरे हेवा वाटेल जगाला हेवा वाटेल असं ज्ञान आहे चांगल्या वाईटाची जाण आहे बाहेर काळे पुत्र विचारत नाही पण चाळीची तू शान आहे खरंय का खोट आहे बरोबर बोललेत बाहेर काळ कुत्र ओळखत नाही पण चाळीत खूप फेमस अरे बाबा अरे कोण आहे यार बाबा मला तुम्ही इतकं बाबा 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 क्या बात आहे बाबा बाबा माझ्याकडनं खरंच आता ना द्यायला काहीच नाही बाबा तुम्हाला खरं सांगू काय नाही बेटा काय तुझ्याकडे खूप काही द्यायला हा? आहे पण आता जपून ठेव भविष्यात तुला तेच लागणार आहे हो काय होय तर. पण बाबा अरे अरे बघ ना सगळं खरं खरं सांगतायत. पण कोण आहेत कोण आहे हा कोण आहेत बाबा आहेत कोणती तरी बाबा आहेत ना पण बाबा- मला सिद्ध पुरुष आहेत. सिद्ध पुरुष हा सोनी मराठीचे अरे ते सिद्ध गुरु हे सिद्ध पुरुष ते सिद्ध गुरु कळलं हा हे सिद्ध पुरुष बघा ना आपल्या घरी आलेत बघा ना. नाही पण ते सगळं तुझ्याबद्दलच बोलले माझ्याबद्दल काही सांगितलं नाही त्यांनी मी विचारतो ना हा, बाबा हे आमच्या काकू आहेत ह्यांच्याबद्दल जरा काय सांगाल का तुम्ही. माऊली 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 बद्दल मी काय बोलणार हा जगाची तिला काळजी आहे जगाकडनं कसली काही अपेक्षा नाही फक्त जगाचा विचार ध्यानी मनी नाव तिचं मनी खोट आहे की खरं आहे बापरे बाबा तुम्हाला माझं नाव कसं कळलं आता काय आता सगळं त्याची कृपा आहे त्यानं लिहून दिलेलं वाचलंय आणि फक्त बोलत राहिलोय खरं आहे की खोटं आहे खरं म्हणजे खरंच माझं नाव म्हणे तुझं फक्त ग ओळखलं होतं माझं अख्खं नाव ओळखलं बघितलं आता तुमची बाबा बाबा नाही, नमस्कार असू दे. बाबा. बाबा या ना बसा बसा ना बाबा, बसा. बसा बसा बाबा बसा. बाबा अजून काय सांगता येईल बाबा काय सांगणार बाई बाई तुला सांगतो तुझं नशीब खूप मोठं आहे बाई काय नशिबात काय सगळं फुटलेलंच नशीब आहे माझं नाही नाही बाई काळजी करू नको तुझं भविष्य खूप मोठं आहे बाई भविष्य म्हणजे तुझं डोंगरा पल्याड सूर्य आहे आता जरासा अंधार आहे पण थोडं ओलांडलं की उजेड आहे बाई खरं सांगायलोय हा बरे होय नाही पण मला सगळं आता अंधारच दिसतो माझं काय व्यवसाय चालतच नाही सगळं बंद पडलंय माहित आहे सगळं माहित आहे पण काळजी करू नको बाई हा. तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे बाई तेवढा राजा राणीची जोडी आहे काय राजा राणीची जोडी म्हटलं राणीची जोडी आहे आमची हा? मग राजा राणीची जोडी संसाराला गोडी पण का कळत नाही कुठं अडतीये गाडी खरंय का खोटं आहे खरे बाबा 100% खरे म्हणजे मला कळतच नाही की माझी गाडी पुढे का नाही जात आहे बाबा बाबा यांना जर गाडीतून उतरवलं तर हा भाजू का भिजत ठेवू हा? नाही नाही, बाबा बाबा माफ करा तर तसंच जरा गप थोबाड बंद कर बाबा अजून काही सांगता येईल का अजून काही काळजी करू नको बाई सगळं ठीक होणार आहे हे बघ लक्षात घे बाई जगात दुःख फक्त तुझ्याकडे नाही पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाकडे दुःख आहे बाई नाही हो पण माझ्याकडे लय दुःख आहे नाही जन्माला आल्यावरती पहिल्या श्वासाबरोबर दुःख भेट म्हणून मिळालं बाई
जगण्यासाठी श्वास आणि जगायचं काय याच्यासाठी दुःख दिलं बाई का किरकिर करते बाई हा बाबा हा? बाबा काय? लईच तगडं बोलताय हो तुम्ही कसं काय? अयो. बाबा काय माझं खूप मोठं दुःख आहे हो. सगळे टेन्शन संपतच नाहीत माझी. सगळं संपणार आहे बाई काय माहितीये का पापग्रह आहेत ना त्याची वक्रदृष्टी झाली फक्त बाई म्हणजे तुला सांगतो शनीचा ताण आहे राहूला मान आहे केतूला मात्र तुझ्या दुःखाची जाण आहे अगं बाई, मंगळासमोर डोकं टेकवायचंय शुक्रावर प्रेम करायचंय पण शुक्र थोडा लांब गेलाय या बाई. सगळ्यांची मध्यस्थी करावी लागेल नाही कराय हा या सगळ्यांची मध्यस्थी करायला लागेल तुला नैवेद्याची लाच द्यावी लागेल हे सगळे ग्रह माझ्याच राशीला आले. काळजी करू नको काळजी करू नको त्यांना नैवेद्याची लाच दिलीस का नाही सगळं तुझं दुःख निघून जाईल आणि गेलेलं सुख समाधान गेल्या पोली परत येईल खरं आहे का खोटं आहे? येईल ना बाबा हा, नक्की नक्की येईल. मला काही काय करावं लागेल बाबा? काय करावं लागेल तुला सांगतो नैवेद्याचा जरासा आपण विचार केला तर तुला ती झेपेल का नाही हा फक्त माझा विचार आहे बघा नाही सांगा 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 ना बाबा मला झेपेल का नाही झेपणार मला जेवढं शक्य आहे ना तेवढं मी करेन नाही बाबा. खरं आहे तुझं तुला झेपणार नाही असं काहीच नाही बघ पण तुला सांगतो मी या विचारात आहे की अडचणीची मोठी गाठ आहे त्यामुळे तिचं म्हणणं ताठ आहे तुला खर्च करावा लागेल या ग्रहांची पूजा करावी लागेल त्यांचा विधी करावा लागेल मग ते सगळं परत जाईल चालेल ना मी करते ना खर्च काय असेल मी काय करते. फार मोठा खर्च येत नाही पण तुला सांगतो 5-50 हजाराची राशी आहे फक्त चालेल किती? म्हटलं होतं ना नाही झेपणार बघ अरे नाही झेपणार नाही, 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 बसा, बसा, अहो, बसा. अहो 50,000 काकूसाठी की झाड की पत्ती आहे हा? इथे ये ना गौराचा एक मिनिट तर चालतंय काय काय 50,000 खूप होत आहेत रे माझ्याकडे एवढे कुठून असणार रे? अरे काकू मी कशा आलाय हा वाय जगातले सगळे जीव मरतील हा. झुरळ आणि मी दोघे जिवंत राहू फालतू मला करू नकोस तू त्यांना सांग ना माझ्याकडे एवढे नाही आहेत रे गौऱ्या. किती आहे तुमच्याकडे माझ्याकडे थोडेसेच आहेत रे हा, थोडेसे म्हणजे किती आहेत म्हणजे 500 आहेत माझ्याकडे. 500 अरे थोडेसेच आहेत माझ्याकडे तेवढेसेच आहेत रे. तेवढेसेच आहेत का तू बघ ना त्यांना काहीतरी मी करतो काहीतरी हा, तू, एक काम थांबू का जाऊ नाही बाबा थांबा अरे, लेच गाय करतो बाबा, आम्ही थांबा की करतो. बाबा लेच गाय आज नाही ना कसं की वनिता जा पटकन चहा टाक काय बोलला? निघते चुकून तोंडातून काकू नाही. समजून घ्या येते, येते. हा, या लवकर अरे मी काय म्हणतो ऐका ना ए बाबा ए नको ना तू पैसे सांगू यार लॉकडाऊन लागलंय बाहेर सगळी दुकानं बंद आहेत सगळं बंद आहेत तुला माहिती आहे ना काकाने स्टॉक भरून ठेवलाय फक्त स्टॉक घे चाकणा घे आणि लगेच कल्टी मारूया ना आपण पण मला जमतंय ना तुला अरे यार तू ते श्वास बेस कुठून शिकला रे अरे काय सांगू लय मेहनत केली आहे हा. हो आणि कोणतरी म्हणून ठेवलंय काय? टेक्निकल होणं फार गरजेचं आहे नाही तर तुला सांगतो हिथंच सोडलं होतं सगळं काय ती हिथंच धोतर काढून ठेवलं होतं मी काय म्हणतो काहीतरी करा अरे नाही माझ्या काकूसाठी काहीतरी करा मी माझी किडनी देतो तुम्हाला माझी किडनी घ्या दात घ्या माझे तुम्हाला ठेवून पैसे नका मागू बेटा. नका मागू पैसे. बेटा, जे तुझ्या कामाचं नाही ते घेऊन मी तरी करून काय बाई बाबा त्याच्या नादीला कला नाही पण बाई तुझ्यावर लई मोठा जीव आहे त्याचा आहे, आहे. बघ तुझ्यासाठी धडपडतोय मला त्यानं दुसरा उपाय सुचवला बाई तुम्ही चहा घेता का? ते ठेवून दे बाई. ठेवू जोवर काम होत नाही तोवर मी पाणी सुद्धा घेत नाही बघ बाई बाबा काय करावं काय लागेल? करता येईल बस तुला सांगतो या पापग्रहांची ना शांती करावी लागेल म्हणजे त्यांना नैवेद्य चारायला लागेल नैवेद्य काय नैवेद्य तुम्ही सांगा मी सगळं करेन पुरणपोळी करू का? पुरणपोळी असला शौक करत नसतात बघ ते त्यांचा आयटम वेगळा आहे आयटम हा, म्हणजे पापग्रहित नाही हे अच्छा. हे फार शौकीन असतात बघ घरामध्ये पापड आहे पापड आहेत असतील, भाजून असतील. घे हा. भाजून घे आणि त्याच्यावरती कच बारीक बारीक कांदा आणि टोमॅटो हा. कापून अशी फेर बघ चवीपुरतं मीठ मसाला आणि मिरं पण टाक आणि बाबा कोथिंबीर पण भरपूर बघ चालतंय. बाबा हा. ते पिवळे शिव सांगा ना. पिवळे लाल कुठली शेव असेल ती ओत बघ त्याच्यावर हा आणि तुला सांगतो काय लागल अंडी आहेत घरात अंडी आहेत 5 अंडी घे हा. डोक्यावर सुरा ठेवून असं उभा मधोमध काप हा. 10 तुकडे कर हा. 10 दिशेला तोंड ठेवून त्याच्यावर पुन्हा चवीपुरतं मीठ मसाला टाक आणि नवऱ्याचं रूप डोळ्यासमोर घे आणि सगळा नैवेद्य पटकन घेऊन ये बघ बाई सगळं हा बाबा मी माझ्या नवऱ्याला रोज रात्री हाच नैवेद्य देते तो पण पापग्रह असेल का हो? नाही बाई पापग्रहांच्या सानिध्यात राहून त्याच्यावर परिणाम झाला असेल माहिती खरंय का खोटा आहे एकदम खरं बाबा त्यामुळे तसं करत असणार जा तू पटकन घेऊन ये नैवेद्य बघ बाई घेऊन येऊ हा. ते आणते अजून काय करावं लागेल? अजून तुला सांगतो आतल्या खोलीत गेल्यानंतर एक कपाट आहे ज्याचं दार उघडल्यावर गार वाटते बाई हा बाबा ते कपाट नाही फ्रीज आहे जे असेल ते आता ती फ्रीज उघडल्यावर कसं वाटतंय
गारगार वाटतं. मग त्या फ्रीज मध्ये तुझ्या नवऱ्याची सगळ्यात प्रिय गोष्ट काय आहे बघा? फ्रीज मध्ये नवऱ्याची सगळ्यात प्रिय गोष्ट फोडणीचा भात. नाही नाही नाही, फोडणीचा भात नाही. नाही. बाबा, बाटल्या आहेत, दारूच्या बाटल्या आहेत. जे असेल ते घेऊन ये बाई. घेऊन येऊ. आणि आणि त्यांना बर्फ पण खूप आवडतो. बाई हे तू आता ग्रहानं रडवायला लागली बाई. तुला आणते, आणते बाबा. आणि आणि बाबा, कोल्ड ड्रिंक्स पण आहेत, सोडा. आता नको नको मलाच नाही ग्रहांकडे बाई. बाबा आणू. मला दिसायला लागलं बाई, दिसायला लागलं तू महालात बसली आहेस बाई. तुझा नवरा ऐरावतीवरून यायला लागला बाई. सोन्याचा पलंग आहे, चांदीची नाणी आहे, मोठ्या राज्याची होणार तू राणी आहे बाई. वा 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 काकू, सोन्याचा महल हा, राणी. मग मी कुठं असणार यांच्या घरात? मी कुठं असणार? तू हत्ती धुवत असशील ना. वा, जाऊ द्या बाबा, हत्ती तर हत्ती, काहीतरी धुईल मी. तुम्ही आणा सांगितले ते. पण मी पटकन बाबा, तुम्ही योग्य वेळेला आलात बाबा. खूप उपकार आण. झाले. आणि आणते. मला ते दाखवू बी नको. का बाबा? नाही नाही, मला ते दाखवू बी नको. मी direct आणते घेऊन. पटकन. जा घेऊन. बापरे, अरे गौऱ्या, तुला सांगतो फोडणीचा भात ऐकल्यावर माझा जीवच घेतला. नाही मला वाटलं संपलं सगळं यार. पण हे बघ, हे सगळं झालं ह्या आठवड्याचं. पुढच्या आठवड्यात थोरात बायच्या घरी जायचं आहे. काय भारी ऍक्टिंग करतो घेतो यार. लयच खतरनाक केलं यार. बाबा. बाबा थँक्यू, माझ्या काकूसाठी एवढं केलं. अरे बेट्या, मी काय करू बाबा? अरे गौऱ्या, बास ना, झालं. आता संपत आलंय सगळं, वाढवू नको बाई. बाबा बाबा, याच्यात बाटल्या आहेत आणि याच्यात माझ्याकडे देऊ नको बघ. जे काही असेल ते हा. ते सगळं याच्याकडे दे बघ. माझ्याकडे त्याच्याकडे नाही, नको बाबा. ह्याच्यातली एक बाटली घेऊन जाईल तो. घ्या. भला एका जमाना नाही राहा. मी एवढं करतोय यांच्यासाठी. नको ना गौऱ्या, बास. देऊ का कापू? आता ते ठरवतील म्हणताय. थांबा सर, ह्याच्यावर नको शंका घेऊ माई. ह्यानंच तर तोडगा काढला ना मी. नाही तर नाही. तुला 5-50 हजाराची राशी भरायला लागली असती बघ. नाही नाही नाही. हा, ह्याच्याकडे सोपव. सगळं असेल ते ह्याच्याकडे दे. नीटा हळू सांभाळू. बेटा घे बाहेर. बाबा बाबा, माई, काही खरंच काळजी खूप करू वेळेवर नको. आलात तुम्ही. खूप दुःख होत, मला खूप टेन्शन आलं होतं. तर काय होणार बाबा, खूप काही वेळेवर. काळजी करू नको. टेन्शन तुला सांगतो, तुझा ओंबरा ओलांडताना माझ्याही डोक्यावर होतं. हा? आता जेवढा हलका झालो तुला सांगतो, सगळं होऊन जाईल. होऊन जाईल ना बाबा? होऊन जाईल माई, काही काळजी करू नको. आम्ही निघतो मग बाबा. येतो मग. असू दे मग बाबा. चला. चला काम बाबा. करते. हाय. अरे अरे तुम्ही या, आम्ही जातो. अरे नाही, नाही. गावऱ्या थांबणार तू रे. थांब इथे. काय झालं? आता आला. हा, बाबांच्या पाया पडा. बाबा हा, बाबा नाही नाही, हा नाक्यावर अंडे विकतो ना. अरे तू आजकाल दिसत नाही रे तिकडे. नाही, ते लॉकडाऊन आहे ना. हा? पोलीस म्हणतात अंडीची गाडी ठेवू नको. याच्यात काय याच्यात काय? तुमच्या दारूच्या बाटल्या आहेत, नैवेद्य म्हणून मागितलं त्यांनी. अगं पिंडोक बेजाची, तुला कोणी पण बाटलीत उतरवतं का? अरे हो दलिंदर, तू वाईन शॉपच्या बाहेर अंडे विकतो ना. लॉकडाऊनने तुझ्यावर ही वेळ आणली का रे? तू खोटा ज्योतिषी बनून लोकांची घरं लुटतो. थांबा. ऐका, आम्ही बाहेर जातो मग जाऊ. नाही 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 नाही, तू लोकांचे भविष्य सांगतो ना. आता मी तुझे भविष्य सांगतो. काय नाही. तुला आता वाट्या नसतील, तुझ्या कटोऱ्या फोडून टाकीन मी. आणि तुला नागा करून मारीन, नागा करून. तसं नाही, नागा करून. क्या बात आहे गौऱ्या, वनिता, ओंकार. आज बहुतेक पुन्हा गाडगीळ मिळतंय तुला. खरं आहे का खोटं आहे सई मॅम, प्रसाद सर? कडक झाला परफॉर्मन्स. ओंकार, तुझी भविष्यवाणी सांगत होतास ती ऐकत राहावी असं वाटत होतं. इतकी सुंदर तुझ्या तोंडून ती वाटत होती. तुझं भाषेवरचं प्रभुत्व त्याच्यामुळे दिसलं. तुझ्या तोंडून ते फारच उत्तम वाटत होतं ऐकायला. गौऱ्या, काही काही रिॲक्शन्स अप्रतिम होत्या नेहमीप्रमाणे. फारच मस्त. म्हणजे तू ते श्श करत इकडे तिकडे येरझाऱ्या घालत होतास, ते फार आवडलं मला. वने, तुझी खरात काकू तुझी साकारतेस ती फार निष्पाप आणि निर्मळ मनाची अशी आहे आणि ती फारच भावते. प्रत्येक वेळेला तितकीच भावते, किंबहुना प्रत्येक वेळेला आणखी जास्त जास्त आवडू लागते. खूप दिवसांनी आज खरात काकू भेटल्या. खूप दिवसांनी आज गौरव त्यांच्या घरी गेला. त्यांना भेटून फारच मजा आली. मस्त. प्रसाद सर? वा, धमाकेदार. खूप मजा आली. तो का नाही आला श्याम? बरं ठीक आहे. श्याम, वा वा, खूप दिवसांनी एक तर खरात काकू दिसले आणि खूप दिवसांनी खरात काका सुद्धा दिसले.
आणि खरात काका असूनही त्यांची भाषा तीच आहे, याचं मला एक फार गंमत नाही, पण मजा आली. गौऱ्या फॅन्टॅस्टिक, वनिता फार मस्त. ओमकार काय ऑब्झर्वेशन आहे तुझं? फॅन्टॅस्टिक. आता या लॉकडाऊनमुळे तर सोडच गेली वर्ष सव्वा वर्ष झालं, पण त्याच्या आधीही मी बरेच दिवस या अशा कुठल्या माणसाला पाहिलं नाही. पण पूर्वी अशी ही माणसं खूप दिसायची, गावागावात दिसायची, पण त्यांचा आवाज आणि त्यांची बोलण्याची ढब ती कानात अशी बसलेली आहे. ती इतकी ॲप्ट उचललीस तू, क्या बात आहे. वा वा, मजा आली. श्याम्या फॅन्टॅस्टिक, व्हेरी नाईस. थँक्यू तुम्हा तिघांनाही चौघांनाही. तुम्ही बसू शकता. थँक्यू सर. मुळात मला संगीत खूप आवडतं, म्युझिक खूप आवडतं, आपल्या सगळ्यांनाच आवडतं. पण फार पूर्वीपासून म्हणजे माझ्या लहानपणापासून मला गाण्याला कोरस देण्याची आवड आहे. आत्ता इथे आपले समीर दादा म्हणजेच समीर चौघुले त्यांचं गाणं घेऊन येत आहेत आणि त्यांना कोरस देण्यासाठी विशाखाताई आणि नम्रताताई येत आहेत. बघूया त्यांचं गाणं कसं आणि किती रंगतं येते. या बात. काय मग ओंकार, कसं वाटलं संगीतकार समीर बारोट यांच्या नवीन अल्बमचं पहिलं गाणं? वंडरफुल. अरे यार, ते 2 कोरसच्या मुली येणार होत्या ना, तुला सांगितलं होतं, त्या कुठे आहेत? हे बघ, हा स्टुडिओ आहे ना 2 तासासाठी बुक केलाय. इकडे तालीम करायची, बाजूला जाऊन रेकॉर्डिंग करायचं. तुला माहिती आहे ना भाडं माहिती नाही किती महाग आहे? त्यांना फोन कर लवकर. कुठे आहेत विचार त्यांना, फोन कर. सर मला लेट झाला सर, व्हेरी सॉरी सर. ऍक्च्युली ना आमच्या एरियामध्ये ऑटोच मिळत नाही सर. सॉरी सर. ढगायला लागली कळ पाणी. काय म्हणला सर? Just relax for some time. Okay? Relax. Sorry sir for कोरसला आल्यात ना तुम्ही? Yes, sir. Relax for Yes, some sir. time. Okay, Yes. sir. दुसरी कोरस कुठे? फोन कर तिला. सॉरी ऍक्च्युली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मला थोडंसं ट्रॅफिक जाम झालं, त्याच्यामुळे मला थोडा उशीर झाला. सॉरी सर. खूपच ट्रॅफिक जाम झालं ना, त्याच्यामुळे उशीर झाला सर. अरे कोण आणल्यात तू? लोकांना ग ची बाधा असते, ना स ची बाधा आहे. ओ गॉड, तू पण इकडेच? एक मिनिट, मला रेकॉर्डिंगला बोलवतात. म्हणजे ही पण असणार आहे का इथे? ही पण असणार म्हणजे ही असणार आहे. मी असू शकत नाही. माझं मी असू शकत नाही. एक सेकंड ऐका माझं. हो ताई ऐका. तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर. नाही म्हणजे तुमच्या आधी काही? मी ओळखत नाही. अच्छा, ओळखत नाही. म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो का? येस सर प्लीज. आपण एक सुंदर गाणं तयार करणार Yes, आहोत. sir. तर मी आधी माझी ओळख करून देतो. सर ओळख करून त्याची काहीच गरज नाही सर. मी ओळखते तुम्हाला. तुम्ही समीर सोरट. येस नाही, सोरट नाहीये ते. सोरट बोली सर. सोरट आडनाव नाहीये त्यांचं नाव समीर बोरकुट आहे सर. येस, मी सोरट थोडं तरी जवळ जात होतो. बारोट समीर बारोट असं नाव आहे माझं. नसतं, उगाचच बोलतेस तू. त्यांचं आडनाव बारोट आहे. त्यांच्याशी बोलते. तू सोरटच बोलली होती. बारोट आडनाव आहे त्यांचं. एक मिनिट थांब. मला अगदी खरं सांगा, तुमच्यात काही राडा नाहीये? नाही सर. अरे, एक मिनिट. हे तुम्ही का भांडताय मग असे? नाही सर, खरं सांगा. नाही सर, मला काहीच प्रॉब्लेम नाही सर. सर ऍक्च्युली मी आय एम व्हेरी प्रोफेशनल सर. मी आले की माझं काम करते, मी निघून जाते सर. मी अजिबात डिस्टर्ब होत नाही सर. मला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम असेल तर हिलायचं. मला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे गेट वेल. असं करू नकोस. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. सगळा प्रॉब्लेम हिला असेल. मी खूप मोठ्या म्युझिक डिरेक्टर कडनं मी गाऊन आलेली आहे सर. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये? नाही. प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला? नाही, सर. हा, मग आपण आता पुढे जाऊ शकतो? येस सर. ओके, तर मी एक गाणं तयार केलेलं आहे. तर ते मी तुम्हाला आता ऐकवतो. Okay, ओके, sir. Okay. रेडी? Yes. जस्ट कॉन्सन्ट्रेट करा त्या गाण्यावर. हा, ते रोमॅन्टिक गाणं आहे. Oh. तर मी आता गाणं ऐकवतोय. Okay, sir. जरा ऐका तुम्ही. Yes, ओके sir. ओके, रेडी आहे? ओंकार रेडी आहे? गाणं Yes, ऐका sir. नीट. 1 2 3 4. चांदरात ही बहरली, प्रीत ही मला उमगली. दिस इज अनप्रोफेशनल. सर इथं फोन वाजतोय सर. कामाच्या वेळी शिस्त म्हणून आहे, डिसिप्लिन नावाची काही गोष्ट आहे की नाही सर? हे कानाच्या जागी काय ऐकलं मी ते? सर दिस इज अनप्रोफेशनल का म्हटलं मी त्यांना? फोन वाजलाय म्हणूनच म्हटलं ना. तुम्ही जरा शांत म्हणा, चुगल्या करू नका. स्विच ऑफ युअर फोन. सर फ्लाईट मोडवर टाकू. स्विच ऑफ युअर फोन. ओके सर, स्विच ऑफ. स्विच ऑफ करा तुमचा फोन. पण मला कोणाचा फोनच आला नाहीये सर. येईपर्यंत वाट बघायची आहे का? फोन स्विच ऑफ करा तो.
हिच्याकडे अजून पण तो डबडाच फोन आहे का? माझा लेटेस्ट मग काय झालं? T60. तसंही तुला कोण फोन करणार आहे? कोण फोन करणार तुला? कोण फोन करणार तुला? कोण फोन करणार कामं मला आहेत, तुला कोण आहेत? कोण फोन करणार? ए, ऐका कोण ना. फोन करणार तुला? अरे ऐक रे कॅसेट अडकली का तुझी? कोण करायला? कोण करणार हे उलट सुलट बोलतात करून तू? सर ऍक्च्युली मी कोरस घातली. इनफ सर एकच शब्द 4 वेळा बोलायची सवय आहे मला. इनफ इज इनफ. कोरस. मला इथे शांतता हवी आहे. मी जे सांगतो त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. दॅट्स फायनल. सॉरी सर. माझं बोलून झालंय सॉरी. माझ्या नंतर लगेच बोलायची गरज नाही. मग काय तीर मारलास तू? तू आधी बोलली सॉरी तर किती तीर मारलास? तीर मारला तू? तीर मारलास का तू? तीर मारला तू? तीर मारला तू? तीर मारला का तू? तू तीर मारला का सांग ना? तू तीर मारला? तीर मारलास का तू? तीर मारला तू? तीर मारला तू? तीर मारला तू? मला ती तू? तीर मारला तू? तीर मारला तू? मला ती तू? तुल माता ती मोती. माती तू तीर मारला तू. तुल माती तू. या सगळ्यातून काय कंटेंट हातात आला सांग बघू मला. हा याच्यातून कंटेंट हातात येत नाही. फक्त कंठ आहे ना त्याच्यावर ताण येतो. अरे तुला कळतं का? तुला असं करू नका. सॉरी सर. तुमचं जे काय हेवे तेवे झाड कमॉन यार. येस सर. Yes, आपण चांगलं सॉन्ग करू, चांगलं गाणं करू नये यार. मूड चांगला कमॉन. Yes, sir. ओके रेडी आहे तुम्ही? आता फक्त ऐका कोरस कुठे कुठे ते मी तुम्हाला सांगणार Okay, आहे. sir. Is that clear? Yes. कोरसवर लक्ष ठेवा. Yes, sir. ओके रेडी? 1 2 3 4 चांदरातही बहरली. कोरस बहरली. कळलं Okay. तुम्हाला? Okay, sir. ओके. चांदरातही बहरली प्रीत ही मला उमगली. आता ह्याच्या पुढे कोरसची लाईन आहे. नीट ऐका. तुरु तुरु ने लग बगिने सळसळत ये झरझरत ये. एवढीच. कळलं? परत एकदा सांगतो. तुरु तुरु ने लग बगिने सळसळत ये झरझरत ये ना प्रिये तू. ही माझी आहे. कळलं? हे असं करू ना. ही माझी आहे. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट नको. तुमचं काय? तुरु तुरु ने लग बगिने सळसळत ये झरझरत ये. Okay. इज दॅट क्लिअर? Okay, sir. हा ओके. बरं बाय द वे गाणं कसं वाटलं? ठीक आहे सर. मी लिहिलंय. सर मग एकदम सुपर झालं सर तुमचं गाणं. मला तर खूप आवडलं सर तुमचं गाणं. खरंच मस्त. आणि ज्यांना आवडलं नसेल त्यांना ठीक आहे असं वाटलं असेल त्यांनी इथून निघून जावं. तू कोण सांगणार आहे मला निघून जा? तू कोण सांगणार आहे? कोण सांगाय तू? तू काय सांगते गप ना, ये. तू काय सांगते? झालं ना आता मगाशी ते. गप ना तू. काय करते तू? सर ते पाचक रस तयार होतो ना सर. तुझा डोंगराचा पाचक रस थुंकी आहे ती थुंकायची असते खाली. अरे इकडे नको बाहेर जाऊन थुंकायची असते. सॉरी सर. सॉरी कुठून आणलं यार ओंकार तू यार? समीर सर कसं असतं एक बजेटवाला कोरस असतात आणि एक छान कोरस असतात. तुम्ही बजेटवाले सांगितले असेच आले. यार हे बाई ह्याच्यावर गाणं लिहिलेलं आहे. तुमचा जो कोरस आहे तो ह्याच्यावर लिहिलेला Oh, आहे. yes, sir. रेडी? आता आपण सुरू करूया. ओके. Yes. हा रेडी 1 2 3 स्टार्ट. सर चांदर. एक मिनिट मी सर थोडंसं मला गळ्याची थोडीशी एक्सरसाइज करू दे. हा जो माझा 1,500चा थर्मास आहे त्याच्यातनं थोडंसं मी गुळणा करून घेते. 1,500चा आहे सर. सकाळीच घेऊन आले. डायरेक्ट थर्मास. अरे देवा. 1700 रुपयाचं आहे सर. लेटेस्ट मॉडेल सर. चला चला पटापटा. किळसवाण्या प्रकारून कसली कुरघोडी करता रे? ह्याच्यावर कसली कुरघोडी करता? अरे किती फालतू आहात रे तुम्ही. तुम्हाला मी काय सांगतोय कॉन्सन्ट्रेट करा ना गाण्यावर. ठेवा ते. अरे मुख्य गायक काय घेत नाहीये. कोरत आहे करायला लागल्या. गरज काय तुम्हाला You want एवढी पाहिजे, वाक्य? sir? ठेवा तिकडे. मी विचारले सॉरी. मी विचारलं. मी तुझा विचारलं. माझ्या डोक्यात दोघांनी द्या. हा, द्या दोघांनी द्या. चला आता गाणं म्हणायचं. कळलं? Okay, sir. हे घ्या हातात धरा ते. Sorry. कोरस हातात धरा. थर्मास नका दूर. कोरस धरा. हा. मला पण दिसायला पाहिजे. अरे नका रे नका करू ना. माझं ना डोकं ना. करतो सर. रेडी सर. तुम्ही नीट आता हे करा. कळलं हो, तुम्हाला? sir. Yes, sir. कॉन्सन्ट्रेट. हो, हा sir. रेडी 1 2 3 स्टार्ट. चांदरातही बहरली. घाबरली. सांग. हा परत जाऊया आपण. हा होय 1 2 3 स्टार्ट. चांदरातही बहरली. घाबरली. एक मिनिट आता थांबा.
आता थांबा, गाऊ नका. तू गा, काय गातेस गा. ऐ, चांद रात ही घाबरली तुझा बाप गेला होता भॉक करायला. घाबरली असं आहे. बहरली असं आहे. असू नका हे, असू नको तू गा. एक मिनिट थांब. ओके सर. 1 2 3 4 चांद रात ही बहरली. बगरली पुढे का ना सर. तो बापाला जाऊन सांगता हे बगरली एवढं करते. चुकते शब्द तू. बगरली एवढं काय करते तू. बहरली असं आहे. ओके, सर. आणि हिला तू वर हसतेस. ही ऍटलीस्ट घाबरली तरी म्हणाली. तो मराठी शब्द तरी आहे. बगरली हे काय. थँक्यू सर माझी बाजू घेतली. वा. अरे नका रे असं करू. चूक आहे ते चूक आहे. सर रेडी सर. रेडी सर. हे क्या आहे रे. 1 2 3 स्टार्ट. चांद रात ही बहरली. बहरली क्या बात. प्रीत ही मला उमगली. उमगली ये बात ये इतना ठीक आहे. एवढी रिहर्सल ओके. हे तुम्हाला sir. कळलंय. Yes, sir. आता तुम्ही ट्रॅकवर आहात. Okay. आता पुढचा कोरस अतिशय महत्वाचा आहे. Okay. पुढचं काय. तुरु तुरुने लग बगिने सळसळत ये झर झरत ये. एवढंच. ओके परत एकदा. तुरु तुरुने लग बगिने सळसळत ये झर झरत ये. त्याच्यानंतर मी ये ना प्रिये तू. ओके ओके सर. ओके सर. ready, ready, ready. या बा मेरे को ये चाहिए यार. कम ऑन. Yes, sir. यस दैट्स अ स्पिरिट मैन. कम ऑन. Yes, yes, sir. Yes, sir. 1 2 3 स्टार्ट. तुरु तुरुने बगरलीने तुरु तुरुने बगरलीने. चुकते सर. चुकते सर. मी नाही चुकले ही चुकली आहे सर. ही माझं लागते. तू चुकली आहेस. सर तिने बल्लगलीनेच्या ऐवजी गल्लबलीने गायला. चुकते सर. बलगलीने पण नाहीये आणि गलबली पण नाहीये. लगबगी नाही ग. कळतंय का आता कोण चुकताय. सर ऍक्च्युली ना सर प्रॉब्लेम आहे सर. तू लांब हो. 5 लिटर थुकलेस आतापर्यंत बाहेर. आयुष्यपत सांगतो बघा. गा रे गा. उत्तम सर मी गा. शांतच आहे सर. मी बोलतच नाही. चला चला रेडी हा, आहे. मी शांत आहे, सर. आता Yes, नीट sir. फक्त वाचायचंय रे तुम्हाला. Yes, फक्त sir. Yes, डोळे sir. फाडून वाचायचंय. Yes, sir. हो, sir. कळलं का. हो. चला रे. चला रे. चला. चला, sir. Yes, sir. 1 2 3 स्टार्ट. चांद रात ही बहरली. बहरली प्रीत ही मला उमगली. उमगली तुरु तुरुने लवतारी सर सरते बरोबरते ए जाले. तुरु तुरु जारटारी टुरु. ताराटिरी टुरुटुरी. ताराटिरी टुरुटुरी. बोलक्या बावलांचे खेळ चालले तिकडे. ताराटी. हा? सर मी गाऊन दाखवते. तुरु तुरु गप्प बसा. निघा तुम्ही. नाही सर. गरज नाही. हे कोण आणले नाही, सर. 1 मिनिट. अरे 2 तासाचं भाडं भरलं होतं रे. फक्त तेवढेच पैसे आहेत माझ्याकडे. 2 तासाचं भाडं होतं. त्यातला 1.5 तास तुम्हीच घालवलात. अरे यार काय आहे. अरे मी काय करू यार आता. सर, सांग ना. हो असंच होणार सर. हे तुम्ही बजेटमधले मागवलेत ना कोरसवाले तर स्टुडिओ आवर्स वाढणारच आहेत. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलेलं जरा जास्त पैसे घ्या. चांगले आर्टिस्ट बोलवा. 15 मिनिटात काम करून देतात. तुम्ही हे सांगा. निघा रे निघा. नाही सर. सर नाही सर असं कसं. सर तुम्ही आम्हाला बोलवलं तर आमचा पर डे द्यायला हवा सर. सर ऍक्च्युली माझं पण 70 रुपये झालेत रिक्षाचे. तर मी रिक्षाला ते 70 रुपये कन्व्हिन्स द्याल का. हार. याच्यावर आपण हास्यरसिकांना त्यांना कसं वाटलं सई मॅडम. बहारदार परफॉर्मन्स होता. फारच मजा आली. ओंकार तू ह्या स्किटमधली तुझी बॉडी लँग्वेज अमेझिंग होती. म्हणजे तुला करायला खूप कमी होतं पण तुझ्याकडे मध्ये मध्ये जेव्हा लक्ष जात होतं तेव्हा तू एकाही क्षणासाठी बेरिंग सोडलं नाहीस. तुझी अशी जी केअरलेस बिंदास्त आता करा तुम्हाला काय करायचं ते. ही बॉडी लँग्वेज अप्रतिम होती. मजा आली त्याने. समीरदा जेव्हा फ्रस्ट्रेट होतोस तेव्हा काय काय शोधून काढतोस आणि कुठून कुठून शोधून काढतोस आणि त्यांनी फार हसायला येतं. फार मजा आली. नमा तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युमला 100 पैकी 100 मार्क. हा लुक फारच अमेझिंग झालाय. फार मस्त कॅरेक्टर शोधलंस. विशाखे कोरस गायच्या आधी एक बेरिंग घेत होतीस तू गाण्याचं रोमॅन्टिक असं. हां ते भयंकर अप्रतिम होतं. फार मजा आली. फार हसलो. त्यातले बारकावे तुम्ही एन्जॉय करताना बघून अजून आम्हाला मजा आली. मजा आली. मस्त सुपर. थँक्यू मॅम. प्रसाद सर. बहारदार.
फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवलीत तुम्ही सगळ्यांनी. फॅन्टॅस्टिक. काय बेरिंग होती तिघांची. कोरस म्हणून जरी सूर चुकत असेल तरी स्किटचा सूर पुरता गवसला होता आणि अत्यंत बेसुरी असली तरी ती खूप मेजवानीसारखीच आमच्या वाट्याला आली. फार मजा आली. मंडळी, विनोदाचे तऱ्हेतऱ्हेचे किडे अंगात असलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आणि पॅडी कांबळे गेलेले आहेत पेस्ट कंट्रोल करायला. आणि त्यांच्या या पेस्ट कंट्रोलमुळे स्वतःवरचा कंट्रोल सुटून अनकंट्रोल होणार आहेत खानदेशचे सपूत श्याम राजपूत. बघूया या त्रिकुटाची धमाल. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार सई मॅडम. भलती वाईट अवस्था झाली हो. किरकोड्यांनी परेशान केले ना मला. किडे किडे तुम्हाला सांगतो, हॉलमध्ये नुसते मच्छर झालेले. तिकडे किचन मध्ये जावं तर ते जेवताना झुरड आहेत माझ्यासोबत. बेडरूम मध्ये जावं तर ढेकणं आहेत माझ्यासोबत झोपायला. एवढा ताण दिलाय ना यांनी, अरे बाप बाप. पण आज मी यांची वाट लावणार या सगळ्या किड्यांची. पेस्ट कंट्रोलवाले बोलवलेत मी. आता एक तर मी या घरात राहीन, नाही तर हे त्यांना ना हे किडे राहतील. हॅलो ए दादा. हॅलो Hey. हॅलो अरे. अरुण चार्ली. आता बेड एरिया इज क्लिअर. हॅलो पॅडी टेल्टा. हॅलो पॅडी टेल्टा. आता पुढे काय बोलता? हा हॉल इज नॉट क्लिअर. इकडे कोणतरी मोठा अजस्त्र प्राणी आहे. हो कोण 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 तुम्ही? मी अजस्त्र प्राणी? अरे मी मालक आहे या घराच्या. सॉरी. आणि तू रे हो चिचुंद्रे बाहेर इकडे. मला मी हो तो इकडे इकडे. कोण आहे तुम्ही? काय आव जाओ घरा मारा काय? नाही मग? आम्ही किकट नियंत्रण कंपनी करणं आलेलो आहे. कुठली नियंत्रण कंपनी? किकट. किकट. हा. विनोद करण्यासाठी याची अवस्था झाली आहे बिकट. कीटक नियंत्रण कक्ष असा असतो तो. हा म्हणजे बरोबर ओळखलंय तुम्ही. आम्ही कीटक नियंत्रण करायला आलो, म्हणजे पेस्ट कंट्रोल करायला आलो. सो पेस्ट कंट्रोल साठी आलेलो आहे. तर आम्ही सुरुवात ती करणंच करणार. ओके डोंट वरी. हे काय करतोय रे तू? पेस्ट कंट्रोल. रे तुझी कॉमेडी. पेस्ट कंट्रोल म्हटल्यानंतर पेस्ट कडून कंट्रोल करण्याची ऍक्टिंग करतो. अरे हा इतका थुकरट पंचे ना, त्याच्यावर थुकलं तरी फेस बाहेर येणार नाही. नवसाऱ्या पंचपूर्ती कारली होती ना, आता ठेवले नवसाऱ्या. आता पेस्ट कंट्रोलचा विषय आला ना, पेस्टवर काही पंचच झाला नाही असं काही होऊच शकत नाही नवसाऱ्या. अरे विनोदाची जबाबदारी आमच्या दोघांवर आहे. तुला काय जातंय बोलायला? अख्ख्या महाराष्ट्रातून समीर नंतर आम्हालाच पत्र येतात. पण ते पत्र तुला वाचता येतात का? अरे निषेधाची पत्र असतील ती. मला फक्त एकच पत्र आलं. काय बरं श्याम भाऊ, तुमच्या सोबत ते 2 किडे आहेत ना, त्यांचे पेस्ट कंट्रोल कधी करा. पेस्ट कंट्रोल करायला आले ना, ते करा फालतूपणा नका करू. नाही ठीक आहे. आधी आपल्याला एक फॉर्म भरायला लागेल. तर आम्ही फॉर्म भरून घेतो. आम्हाला थोडीशी तुमची माहिती लागेल. पण मी काय बोलतो, म्हणजे तू झुरलाचं विचारतोस की मी ढेकण्याचं विचारू? एक मिनिट. तो झुरडाच्या का विचारेल आणि तुम्ही ढेकणाच्या का विचारणार? ऍक्च्युली ना मी झुरलेला लय म्हणजे लयच घाबरतो. ढेकणांवरती मी प्रेम करत. आणि मी आहे ना, मी ढेकणांना जास्त घाबरतो. झुरळांना मी असं चट मारतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जे ढेकून असतात ना, ते म्हणजे माझे नातेवाईक सारखे आहे. दिसतच हे. ते ढेकून माझ्या बाजूला इकडं उशाला तिकडं असे मस्त ना हलू छानपैकी झोपतात. हा काहीतरी पटकन चावतात. पण तुम्हाला सांगतो, कधीतरी त्यांच्याकडे तुम्ही बघा, असे गुंडू गुंडू असे क्युटी पाय असतात. अरुण कसं आहे ना, म्हणजे तुझी ढेकणं असतील म्हणजे अशी क्युटी पाय, पण माझी झुरळ पण काय कमी नाहीत. अशा लांब लचक झुपकेदार मिशा, अशी रुबाबदार अशी चाल, आणि तुझे ढेकणं असतील रे क्युटी पाय,
पण माझ्या झुरळांना 8 पाय. बघ तुला सांगतो, म्हणजे तुझ्या ढेकणांना ना म्हणजे असं गादी किंवा उषा असं सगळं लागतं, पण आपल्या झुरळांना म्हणजे किचन मध्ये ते असे सिंक बेसिन असे इकडे कुठे पण राहतात ते. किड्यांचं काय कौतुक सांगताय नाही, रे? नाही, विषय निघाला. किड्यांना मारायला आले ना तुम्ही? फॉर्म भरा न किड्यांना मारा ना रे. ओके नो प्रॉब्लेम. बरं मला सांगा तुमच्या घरात ढेकणं आहेत? अरे आहेत ना भो. ओके ते मला सांगा दाढीवाले आहेत की बिगर दाढीवाले आहेत? ढेकणांना दाढी पण असते? अरे लय वसारे शायनिंग मारतात, ही भडी मोठी दाढी ठेवतात, फ्रेंच कट असे कल्ले पण असतात त्यांच्याकडे. मला सांगतात काय काय ढेकणं तर बघा असे चालतात, काही काही ढेकणं तर असे पण चालतात. रे पण आपण ढेकून दिसला की त्याला मारतो रे. तो कसा चालतो ते कोण बघत बसतो रे? बरं ठीक आहे, हरकत नाही, ते आम्ही बघतो. बरं मला सांगा, तुमच्या घरात झुरळ आहेत ना? अरे आहेत ना रे. मला सांगा, जी झुरळ आहेत घरात, ती अशी सरपटणारी आहेत की अशी उडणारी आहेत? नाही सरपटणारे पण आहेत आणि उडणारे पण आहेत. सरपटणारे आहेत त्यांना आपण बाजूला ठेवूया. मला सांगा, जी झुरळ उडतात ती कुणाच्या जीवावर उडतात? तुझ्या बापाच्या जीवावर उडतात ती. पण बायना काय फालतूपणा चालू आहे रे हा? ते फॉर्म घेऊन भरणं, ते फेका तिथे फॉर्म जाळून टाका तिकडे. हा अरे पीएस कंट्रोल करायला आले ना तुम्ही, ते करा ना रे. एक मिनिट, तू झुरळ मारणार, तू ढेकणं मारणार. ढेकणं मारणार. मच्छरांचं काय रे? ते आम्ही दोघं पण मिळून मारतोय. आमच्याकडे ना मच्छर मारायचे लोय लोयच प्रकार आहे. सगळ्यात पहिला प्रकार बॅडमिंटनचा आहे. तर मला सांगा तुमच्याकडे बॅडमिंटनचं रॅकेट आहे? नाही बॅडमिंटन मी नाही खेळत बॉ. बॅडमिंटन तू नको खेळू, रॅकेट मच्छर मारायचं. अच्छा ते मच्छर मारायचे रॅकेट आहे ना, ते काय ते तिथे टिपवायच्या खाली बघा ते. इकडे ये. हे बघा हे असं रॅकेट घालायचं आणि असं हे बटन दाबायचं, माझं बोलायचं ढल गया दिल तरी हो गई चाल तो जडून जाईल ना. आणि रॅकेटने मच्छर मारायचे असते तुम्हाला काय बोलवलं तर मी माझे नसते का मारून घेतले. नका टेन्शन घे वचाऱ्या, दुसरा प्रकार प्याड्या फणकन मारतो डायरेक्ट आडवा. प्याड्या येऊन मच्छर बघ त्याला. अरे बाप काय पट्टीत मारून मच्छर मारला. ब्रेन हॅमरेज झाला, ब्रेन हॅमरेज मच्छरचा. डायरेक्ट ICU. म्हणजे कसं असतं ना, म्हणजे मच्छर असा विहार करत असतो, असा चाटा पडला की अरे बाप डायरेक्ट मच्छर ढाका. ही जर पद्धत तुम्हाला जर आवडली तर मला तुमच्या घरी पगारावर ठेवावं लागेल. तुला पगारावर ठेवून का पोसत बसू का महिनाभर? हा इथे मच्छरांना पोचतोय ते का कमी आहे का? अरे या फपाऱ्या मारण्यापेक्षा आहे ना एखादा जालीम उपाय सांगा मच्छरांना मारायच्या. हाय आमच्याकडे जालीम उपाय आहे. तो सांगा. आम्ही त्यांची नसबंदी करून टाकतो, म्हणजे पुढची पैदासच वाढणार नाही. अरे तुम्ही का डोकावर पडेल शेतस का रे? काही झालं? असे मच्छर मारणार आहेत का? ते मच्छर बाजूला ठेवा, बाजूला तुम्ही ढेकणं मारायला आले तर ढेकणं मारणार आहे. नका टेन्शन, मी आहे ना. अरे माझ्याकडे ढेकण मारायचं इंजेक्शन आहे. इंजेक्शन? हा इंजेक्शन तिच्या बगल्याने दिलं का ढेकण. अरे का ढेकणाची का बगला शोधत फिरू का मी? समोर ढेकण आला तर त्याला मारून टाके ना, चिरडून असा मी. म्हणजे थोडस तसं कन्फ्युजन आहे. तुम्ही ढेकणांचे काहीतरी करा. या सोफ्यात आहे ना, या सोफ्यात भलते ढेकणं झालेले आहेत. या ढेकणांच्या काहीतरी करा. ढेकणांचे अरण्या, या सोफ्याकडे बघून तुला कसली आठवण होते काय रे? अरे सेम टू सेम माझ्या घरानं असाच बेड होता. संगीता गेली आणि बेड पण गेला. सॉरी खूप वाईट झाला. कशा गेल्या संगीताची? वसऱ्या वारली नाही, ती पलाली. पलाली तो बेड घेऊन पण पलाली. अरे तुझी बायको पडाली बेड घेऊन पडाली. तिला बेड लय आवडायचा. ती कुठून पण आली का बेडवर अशा उड्या मारायच्या. ती रिलॅक्स व्हायची. आवरा बेड छान होता तुला सांगता.
तरी मी तुला सांगत होतो भावा, ती तुझ्या प्रेमा खातर तुझ्याशी लग्न नाही करत आहे. तिला तो बेड आवडलाय म्हणून ती तुझ्याशी लग्न करते. काय सांगू माझ्या भावाची चित्रकथा साहेब तुम्हाला. काही नको सांगू तुझ्या भावाची चित्रकथा. राहू दे तुझ्याकडे. त्यान बायना कथाईन तुमले बलावर रे आठे मी आग मातून निघून फपुटा मापटनू असं जायल शे म्हण. मग बरं केलं ना आम्हाला बोलवलं. अरे तू कुठले करा किडे काहीतरी मार. एक मिनिट आता ना टेन्शन घ्यायचं हे काय रमाकांत बाहेर ये. रमाकांत हे बघा रमाकांत, गो अँड गेट द मिशन डन. गो. माझ्या घरात जुरड कशाला फेकलं रे? हा काळजी करू नका. ते माझं पाळलेलं झुरळ आहे, ट्रेंड झुरळ आहे ते आता काय करणार, तुमच्या घरातल्या सगळ्या झुरळांना एकत्र करणार, त्यांच्याशी मैत्री करणार आणि ते झुरळ असं पुंगी वाजवत सगळ्या झुरळांना घराच्या बाहेर घेऊन जाणार. झुरळांचा सफाया. पुंगी वाजवून उंदीर पकडणाऱ्याची गोष्ट मी ऐकली होती, पण पुंगी वाजवून झुरड पकडले जातात. पण त्याच्यात माणूस पुंगी वाजवत होता. अरे झुरड कशी पुंगी वाजवेल रे? अशी कशी पुंगी वाजवेल? दुसरी काही पद्धत असेल तर सांगा, नाही तर निघायतो. म्हणजे आमच्याकडं मुंग्या मारायचं औषध आहे. मुंग्या? हा म्हणजे असं मुंग्यांचं औषध आम्ही टाकलं ना का मग तिकडे झुरले येतात, मच्छर येतात, ढेकणे येतात. त्यांना वाटतं हे मुंग्या मारायचं औषध आहे. ते खातात ना ते मरतात. मग मुंग्या धावत येतो, अरे हे काय झालं, मग ते ढगत जातात. मुंग्या मारण्याच्या पावडरने डास बीस सगळे मरतात. दसक्याने मग मुंग्या मारतात. अरे बापरे, दाखवा ती पावडर कुठे? दाखवते. टाका ती पावडर. पावडर आहे आमच्याकडे. लवकर टाका आणि एकदा नायनाट करा सगळ्या. हे करायचं ना. एकच मिनिट. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आवरी सुंदर पावडर आहे ना. ओ काय सुगंध येतो बघायचा. हे बघा. वा. अरे ही कुठली पावडर आहे रे? अरे अरण्या, त्यांना मुंगीची पावडर दिलीस की गुंगीची पावडर दिलीस? सॉरी कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण आहे? पटकन सांग कोण आहे तो. सांगतो. ऍक्च्युली काय झालं की आम्ही म्हणजे पेस्ट कंट्रोल वालेच आहे आम्ही. आमच्याकडे जो माल होता ना तो परस्पर आम्ही लोकांना विकला, मालकांना न कळवता. डायरेक्ट तुमची ऑर्डर आल्यावर आता ते म्हणले जा, तर आमच्याकडे सगळं संपला होता म्हणून हे सगळं आम्हाला थोडं रचावं लागलं. आता मेले तुम्ही तुम्हाला सोडत नाही. शॉक लागतो त्याला शॉक लागतो साहेब, शॉक लागतो. हे असं पेस्ट कंट्रोल फक्त तुम्हीच करू शकता. आपण विचारूया हास्य रसिकांना. सई, मला देवाला एक प्रश्न विचारायचा आहे. पंखवालं झुरळ बनवणं ॲब्सोल्युटली नेसेसरी होतं का रे देवा? म्हणजे त्याची खूप भीती वाटते, कारण ते कधी कुठे जाईल ह्याचा भरोसा नसतो. आणि मला असे पेस्ट कंट्रोलवाले माझ्या घरी आले तर मला फार आवडेल. आणि करेक्टली म्हणाली तसं असा पेस्ट कंट्रोल तुम्हीच करू जाणे. तुम्ही तिघांनी छान परफॉर्म केलं, आम्हाला खूप मजा आली. प्रसादा, ॲक्च्युली तुम्ही तिघं जेव्हा येता रंगमंचावरती तेव्हा आता श्याम्याला काय काय भोगावं लागणार आहे. श्याम्या, खरं तर पेस्ट कंट्रोलवाला तुझ्यासाठी शोधला पाहिजे, कारण या दोन किड्यांनी त्यांच्यातल्या सगळ्या किड्यांना घेऊन तुला इतकं पोखरलेलं आहे आजपर्यंत. आणि खरं तर ते फक्त वेगवेगळे किडे कॉपी करत असतात आणि तू त्याच्यावर पेस्ट लावत असतोस खरं. त्यामुळे आणि ह्यांच्या किड्यांपुढे तू इतकं कंट्रोल करतोस की पेस्ट कंट्रोल खरं तर तू व्हायला पाहिजे होतास या दोघांसाठी. पण हरकत नाही, वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही येताय आणि श्याम्याला छळताय आणि त्यामुळे आमचं मनोरंजन होतंय. त्यामुळे श्याम्याच्या आसपास या दोन किड्यांचा वावर कायम राहो आणि त्याला कुठलाही पेस्ट कंट्रोलवाला कधी न मिळो अशीच इच्छा व्यक्त करतो. आज इथेच थांबूया आणि या हास्याच्या जादूचा करिश्मा अनुभवण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तुम्ही पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची कॉमेडीचा चौकार टेन्शन.